न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महागाई काबूत ठेवण्याच्या सबबीखाली विविध सरकारी विदेशी शेतीमालाची भरमसाठ आयात करून शेतीमालावर निर्यात बंधने लादून राज्यबंदी जिल्हाबंदी लादून शेतीमालाचे भाव पाडत आले आहेत। भाव पडल्याचा फायदा ग्राहकांना होण्याऐवजी मोठे प्रक्रियादार व्यापारी व दलालांना करून दिला गेला। सरकारच्या धोरणांमुळे शेतीमालाचा उत्पादन खर्चही भरून काढणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे। उत्पादन खर्चात बेफाम नफेखोर वाढ व शेतीमालाचे भाव पाडून केलेल्या लुटमारीमुळे शेतकरी कधीही न फिटणाऱ्या कर्जाच्या चक्रव्यूहात अडकून पडले आहेत। शेतकऱ्यांच्या या कर्जबाजारीपणाला सरकारची लुटमार करणारी धोरणेच कारणीभूत आहेत। माझ्या भावांनो, काय चाललं हे? एकीकडे पीक विमा जाहीर करायचा, पीक विमाचे पैसे कोणाला मिळतात तर कोणाला मिळत नाही। दुसरीकडे बँकेचे तगादे आणि कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणे, कर्ज असेल 5-6 लाखाचं पण इस्टेट 10-15 कोटीची आणि ती लाटण्याचा प्रयत्न बँकेच्या माध्यमातून हे नेते लोक करतात की काय, असा एक प्रकारची शंका प्रत्येकात शेतकऱ्याच्या मनाला होते आहे। शेतकऱ्याची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे की शेतकऱ्याची मुलं शेतीमध्ये काम करण्यासाठी आता नकार द्यायला लागेल, कारण त्याच्यामध्ये जर काही अपडाऊन काही मिळत नसेल आणि ते जर मिळत नसेल तर शेती कशासाठी करायची, परवडत नसेल तर तो धंदा इतर धंदेवाले बंद करतात। पण आपण आपल्या रक्तामासामध्ये आणि हे संपूर्ण शेतीच घुसलेली आहे म्हणून आपण ती सोडू शकत नाही आणि बंदही करू शकत नाही। म्हणून मीडियाच्या माध्यमातून पुन्हा मी ते एक विनंती करतो की हा शेतकरी या शेतीमध्ये टिकून राहायला पाहिजे, याच्याकरता शासनाने काहीतरी भरघोस मदत करून आणि या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावा, हीच आमची या माध्यमातून विनंती आहे। शेतकरी आता या लुटमारीचा परतावा म्हणून कर्जमाफी मागत आहेत। लुटमार रोखली जावी यासाठी उत्पादन खर्चात कपात करणारी धोरणे व शेतीमालाला हमी भावाच्या संरक्षणाची मागणी करत आहेत। नमस्कार, मी बागलान सटाणा येथून शेतकरी आहे बोलतोय। तर शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते शासनाने मार्गी लावेत आणि मुद्दे म्हटल्यानंतर जिल्हा बँकेची जी वसुली आहे ती थांबवावी। त्यानंतर पीक विमा संदर्भातली पीक विमावाले म्हणतात की आम्ही पीक विमा मंजूर केला आहे, शासनाने अजून दिलेलं नाही। जे अशा अनेक काही मुद्दे असतील तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्याच पद्धतीने ते काम मार्गी लावं। असे परत गेल्या वर्षी जी अतिवृष्टी झाली तर त्या अतिवृष्टीचे पण शासनाने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर ती मदतसुद्धा शेतकऱ्याने लवकरात लवकर करावी। शेतकरी खूप अडचणीत आहेत। त्याचनंतर चौथा मुद्दा असा की नाफेडची जी खरेदी आहे तर ती नाफेडची खरेदी लवकरात लवकर चालू करून कमीत कमी 3,500 प्रमाणे जी नाफेडची खरेदी चालू करावी आणि तरच नाफेड चालू करावं, नाही तर अन्यथा शासनाने ती नाफेडची खरेदी चालू करू नये। अशा अनेक मुद्द्यांवर शासनाने ते लक्ष घालावं, एवढंच मी बोलतो, थांबतो। शिवाय जाहीर केलेल्या आधार भावाप्रमाणे शेतीमालाची खरेदी करण्यासाठी पुरेशी सरकारी खरेदी केंद्र उभारण्यात आली नाहीत, पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले। बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट अद्यापही थांबलेली नाही। तोलाई, मापाई, हमाली, जुडी, काटला, वारताळा आदी नावाने ही लूट सुरूच आहे। अनेक शेतकऱ्यांची अवस्था इतक्या वाईट झालेली आहे का शेतीला कुठलंच भांडवल त्याच्या हातामध्ये नाही आहे। एवढं करून तो स्वस्तातल्या भाजीपाल्याची पिकं जर घ्यायला लागला तर त्याला बाजारात नेलं तर कोणी विकत घ्यायला तयार नाही आहे। त्याच्यामुळं सध्या शेतकऱ्याचे दिवस चांगले किंवा वाईट याचा सरकारने अभ्यास करावा। अनेक वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊनसुद्धा त्यांना या गोष्टींची माहिती त्यावेळेला दिलेली आहे आपण 2024ला, पण तेव्हाही कुठली कारवाई झाली नाही। नुसतं फक्त शेतकऱ्यांना आश्वासनं दिले गेले आणि त्या आश्वासनांचा दुष्परिणाम असा झाला की शेतकरी आशेवर जगला आणि परत नव्यानं संकट त्याच्यापुढे उभी राहिली। आता सध्या शेतकऱ्यांना किंवा शेतीवरती धरणारा जो अर्थसंकल्पामध्ये जो बजेटमध्ये जो खर्च धरलेला आहे तो दर अर्थसंकल्पामध्ये कमी करीत आलेले, तर सध्याचा 3.4 एकूण उत्पन्नाच्या राज्याच्या उत्पन्नाच्या 3.4 इतकाच खर्च धरलेला आहे। तर त्याच्यामध्ये शेतकरी हा उभा राहू शकत नाही, त्याला ती मदत मिळता वाटेतच गडप होते आणि आता त्याच्यापुढे नेमकं त्याने काय करावं याला हे आता सरकारनेच सांगावं अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे आता। कारण आम्हाला आता काही सुचून नाही राहिलेलं, आम्ही पूर्ण दिशाहीन झालो।
आमचे विचारसुद्धा आता एकदम असे विस्कळीत झालेले. आणि ज्या शेती करून शेतीमध्ये जो आनंद मिळायचा किंवा शेती करताना आपण एक समोरच्या म्हणजे अन्नदात्याची भूमिका आपण पार पाडतोय अशी जी एक सद्भावना होती ती आता कुठेतरी अशी लोप पावत चाललेली आहे. कारण अन्नदाता म्हणून आम्ही आमची प्रक्रिया आमचं कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतोय, पण त्याला सरकार प्रतिसाद देत नाही. आणि असंच जर होत राहिलं तर शेतकरी थांबेल. शेतकरी थांबला तर देश थांबेल. याचा सरकारने विचार करावा आणि कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा. परत जिल्हा बँकेच्या संदर्भात त्यांनी आमचं व्याज माफ करावं एवढं एकदा सांगतो आणि थांबतो. लिलावाच्या जुन्याच संगणमताने लूटमार करण्याच्या पद्धती बिनदिक्कतपणे सुरू आहेत. हमीभावाचे संरक्षणही नाकारले जात आहे. बाजार सुधारणांची दिशा हे प्रश्न सोडविण्याच्या दिशेने आखण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात 42% वाढ झाली आहे. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, नैराश्याने घेरले जात आहेत, आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याची व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पुरेशी मदत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नाफेडमार्फत कांद्याची खरेदी 3,500 रुपये क्विंटलनी चालू न केल्यास आम्ही नाफेडची कांदा खरेदी बंद पाडू. तसेच 1 मार्चपर्यंत पीक विमा न दिल्यास 3 मार्चला नाशिकच्या पीक विमा कार्यालयात ताळं ठोकण्यात येईल. आणि मी या इशाऱ्याद्वारे एवढं बी सांगू इच्छितो की सरकारने फक्त शेतकऱ्यांना गाजर दाखवलेलं आहे. या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. यांना द्यायचं होतं तर शेतकऱ्यांचं अनुदान उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं. आता काल परवा मी पीक विमा अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर पीक विमा अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की अजून सरकारकडनं आम्हाला पैसा नाही. मग सरकारला इतरत्र पैसा द्यायला टाईम आहे, पण शेतकऱ्यांचा पैसा द्यायला टाईम नाही. म्हणून 3 तारखेला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने नाशिक येथे पीक विमा कार्यालयाला कुलूप लावण्यात यावे ही नम्र विनंती करून आमच्या संघटनेमध्ये ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, ज्यांना गोळ्या लागलेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबांना आम्ही 1,000ची पेन्शन योजना 2 ते 3 महिन्यामध्ये चालू करणार आहोत. आणि दुसरं, ज्या मुलींचे लग्न होत नाही त्याच्यासाठी विवाह कमिटी एक समिती तयार करणार आहोत. आणि तिसरं, जे संघटनेचे पाईक आहे, ज्यांनी पूर्ण 40 वर्ष सेवा केली आहे, त्यांचा सत्कार आम्ही दर महिन्याला 10 लोकांचा सत्कार करणार आहोत. त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये जे कर्मचारी चांगल्या पद्धतीचे काम करणार आहोत त्यांचा पण संघटनेतर्फे आम्ही 6 महिने किंवा वर्षातून त्यांचा सत्कार करणार आहोत. तसेच मौजे नांदूर व माणूर हॉटेल रंगत पासून दक्षिणेकडे जाणारा शिव रस्ता शेतकऱ्यांसाठी येणे जाणेकरिता व शेतीमाल काढण्याकामी सदर रस्ता गरजेचा आहे, तो त्वरित सुरू करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी निवेदनावर शेतकरी संघटनेचे सोपान कडलक, शैलेंद्र कापडणीस, भानुदास ढिकले, नाटेसर, प्रभाकर थोरात, दत्तात्रय कडलक, प्रवीण जाधव, लक्ष्मण मते, शांताराम माळुदे, मधुकर हंबरे, प्रकाश वाघ, मारुती मोरे, शंकर ढिकले, अंबादास मोरे, शैलेंद्र आबा कापडणीस, संदीप सोनवणे, संतोष जाधव, प्रवीण जाधव, संदीप सोनवणे, संतोष जाधव, प्रवीण जाधव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.